जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण काय बघणार आहे तर तुम्ही थंबनेलवरून पाहिलंच असेल की एप्रिल महिन्यातील जो एप्रिल 2024 चा महिना आहे त्यामधील महत्त्वाचे पुरस्कार आपण पाहण्याचा इथं प्रयत्न करणार आहे। त्या ठिकाणी महत्त्वाच्या पुरस्कारामध्ये काय करणार, ज्या ठिकाणी ट्रिक्सची गरज आहे, उदाहरणामध्ये मिस वर्ल्ड पुरस्कार आहे तर त्या ठिकाणी आपण ट्रिक सुद्धा पाहणार आहे। ठीक आहे, तर आपण काय करायचं, जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्यामध्ये बघा जे वर्षभरामध्ये एक्झाम मध्ये विचारले जातात ते पुरस्कार एप्रिल मध्ये घडलेले आपल्याला दिसून येतात। उदाहरणामध्ये ऑस्करचा पुरस्कार, त्याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येते, एबेल पुरस्कार त्याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येते, त्यानंतर मिस वर्ल्ड पुरस्कार अशासारखे जे पुरस्कार आहेत त्याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन येताना दिसते। आणि महत्त्वाचं म्हणजेच एक्झाम मध्ये मेन्सला क्वेश्चन आला होता राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कारावर, तर त्याविषयी पण आपण काय करणार आहे 2024 चे राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार सुद्धा या ठिकाणी पाहणार आहे। तर चला तर शेवटपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे। तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं आहे की विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपण काय केली होती, एक सारथी मेंटरशिप बॅच लॉन्च केली होती। त्यामध्ये आपण नाममात्र 500 विद्यार्थ्यांना काय केलं होतं की त्या ठिकाणी ॲडमिशन अलाउड केली होती। आणि काय झालं की खूप सारी विद्यार्थ्यांना डबल डिमांड केली की तुम्ही आमच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काय करा, 500च्या वर काही विद्यार्थ्यांना परमिशन द्यावी। तर त्यासाठी काय केलं आहे, त्या विद्यार्थ्यांची काळजी लक्षात घेऊन आणि एक्झाम पुढे गेलेली आहे ही महत्त्वाची अट लक्षात घेऊन काय केलं आहे, सारथी 2.0 काय केलं आहे या ठिकाणी लॉन्च केलेली आहे। त्या ठिकाणी तुम्हाला मेंटरशिप भेटणार आहे, उदाहरणामध्ये 1 to 1 मेंटरशिप, त्यामध्ये डेली फॉलोअप सुद्धा घेतला जाणार आहे लाईव्ह मध्ये, त्यानंतर वीकली त्यासाठी टेस्ट सुद्धा असणार आहे। आणि सोबतच तुम्हाला मेन म्हणजे काय तर दिवसभरामध्ये नेमका अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला प्रॉपर शेड्यूल पण या ठिकाणी दिलं जाणार आहे। ठीक आहे, आणि तुमच्या विषयाच्या ज्या पण अडचणी असतील तर तुम्ही संबंधित विषयाच्या फॅकल्टीला सुद्धा तुम्ही विचारू शकाल। तर ह्यामुळे काय होईल की एक प्रकारे तुमचं डेली सातत्य राहील अभ्यासामध्ये आणि तुम्ही एक्झाम योग्य प्रकारे क्रॅक करू शकाल। कारण की काय होणार की एक्झाम पुढे गेलेली आहे आणि आपल्याला नेमका अभ्यास कसा करायचा हे समजत नाही, आपण थोडंसं काय करतो स्वतःला सैल सोडतो आणि त्यामुळे आपली कुठेतरी एक्झाम 1-2 मार्काने जाताना दिसत। आपल्याला काय करायचं आहे, हे सारथी बॅच मध्ये काय करा, तुम्हाला घेऊन बॅच विकत घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला यासाठी काय करायचं, एक प्रकारे याचा फायदा घ्यायचा आहे। ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया आपलं सेशन। बघा एक प्रकारे पहिला पुरस्कार आपण घेतलेला आहे ऑस्कर पुरस्कार। आता मागच्या वर्षीचा पुरस्कार ऑस्कर पुरस्कार एक्झामवर क्वेश्चन आले, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीवर क्वेश्चन आले आहेत। त्यानंतर आताचा जो पुरस्कार आहे ऑस्कर पुरस्कार 2024 तर तो आपल्याला पाहायचा आहे। तर बघा यामध्ये ऍक्च्युअल मध्ये या पुरस्काराची सुरुवात 1929 ची आहे। भारत स्वतंत्र होण्याच्या खूप अगोदरचा हा पुरस्कार आहे, आपण असं म्हणू शकतो 1929 या वर्षी या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। कोणता, ऑस्कर पुरस्कार। ठीक आहे, त्यानंतर ह्यामध्ये आता ही आवृत्ती ध्यानात ठेवा की 96वी आवृत्ती आहे। एक्झाम मध्ये तुम्हाला 96वी आवृत्ती आहे म्हणून विचारणार नाही, आवृत्ती कोणती विचारली जाते याविषयी मी वेळोवेळी सांगितलेलं आहे तुम्हाला। उदाहरणामध्ये आवृत्ती जर 1 ते 10 मधील असेल तर विचारली जाते, त्यानंतर 15वी, 25वी, 20वी, 30वी असं जर 5च्या टप्प्यामध्ये असेल तर ती एक्झाम मध्ये विचारली जाते। किंवा असं विचारलं जाते की किती वर्षानंतर हा पुरस्कार दिला जातो हे पण विचारलं जाऊ शकते, मात्र असा ऑड नंबर 96वी आहे, 97 आहे हे खूप चान्सेस कमी असतात विचारण्याचे। ठीक आहे, त्यानंतर बघा हे पॉइंट एक्झाम मध्ये विचारले जातात, जसं उदाहरणामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार होता, तर ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो हा एक्झाम मध्ये क्वेश्चन आला होता, भारतीय ज्ञानपीठ संस्थेमार्फत तो पुरस्कार दिला जातो ना। तशा प्रकारे हे पण विचारले जाऊ शकते की पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे, ऑस्कर ह्या पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे। तर बघा, तर अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस, अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस नावाची जी संस्था आहे ती काय करते, पुरस्कार देताना दिसते। आता हे ऑस्कर पुरस्कार जो आहे त्याला अकॅडमी अवॉर्ड्स म्हणून सुद्धा ओळखले जाते, हे तुम्हाला ध्यान ठेवायचे। आणि हा पुरस्कार कशासाठी आहे तर ध्यान ठेवा की जगभरातील जे चित्रपट आहेत त्या चित्रपटामधील चांगल्या क्वालिटीचे चित्रपट, चांगली कामगिरी केलेले चित्रपट, त्या चित्रपटांना हा पुरस्कार दिला जातो। वर्षभरामधील चित्रपट त्या ठिकाणी विचारात घेतले जातात, त्यामध्ये सगळ्या कॅटेगरीज कव्हर केलेल्या आहेत, म्हणजे सगळ्या कॅटेगरीमधील जे व्यक्ती आहेत त्यांच्या कार्याला गौरवण्यासाठी एक प्रकारे हा पुरस्कार दिला जातो असं आपण म्हणू शकतो। तर चित्रपट सृष्टीतील नोबेल पुरस्कार आपण म्हणू शकतो ऑस्कर हा पुरस्कार असतो। ठीक आहे, त्यानंतर बघा की अकॅडमी अवॉर्ड्स या नावाने ओळखला जातो, हा पाहिलेला पॉईंट आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात भारी म्हणजे ओपेनहायमर हा चित्रपट आला होता, ओपेनहायमर
2023 वर्षी आला होता, तर त्याला 2024 वर्षी ऑस्करमध्ये काय केले, एकूण 7 ऑस्कर पुरस्कार मिळालेले आहेत. विचार करा, 7 ऑस्कर एकच चित्रपट घेऊन गेलेला आहे. कोणता? ओपेन हायमर. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर ओपेन हायमर हा चित्रपट तुम्हाला माहिती असेल की कशा संबंधी आहे, तर जे हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले होते, ते अणुबॉम्ब बनवण्याची प्रक्रिया जे ओपेन हायमर या सायंटिस्टने केली होती, त्या सायंटिस्टच्या आयुष्यावर बनवलेलं हे एक प्रकारे बायोग्राफिकल मूव्ही आपल्याला दिसून येतोय. आणि ज्यांना फिजिक्सचं नॉलेज आहे थोडं बहुत, तर त्यांनी हा चित्रपट अवश्य पाहायला पाहिजे, कारण की यामध्ये शॉर्ट गोष्टीवर भाष्य केलेलं आहे. आणि सोबतच एक माणूस म्हणून कशा प्रकारे ओपेनहायमर यांनी हा अणुबॉम्ब पुरस्कार बनवल्यानंतर स्वतःला काय म्हणलं होतं की मी जगाचा सर्वनाश करणारा व्यक्ती बनलेलो आहे, असं त्यांनी हे केलं होतं. तर ह्या व्यक्तिमत्वाविषयी काय केलं, एकंदरीत खूप चांगल्या रीतीने ह्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. ह्या चित्रपटाविषयी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. ओपेनहायमर थोडासा बोरिंग वाटणार आहे, परंतु तुम्हाला एक मॅच्युअर क्लास जो आहे पाहणारा, मॅच्युअर क्लास जो असतो चित्रपट पाहणारा, त्यांना हा चित्रपट नक्कीच आवडणार. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये बघा 7 ऑस्कर भेटले त्यांना. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट डायरेक्टर, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट फिल्मची एडिटिंग, त्यानंतर सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर. तर अशा प्रकारे 7 कॅटेगरीमध्ये त्यांना काय भेटलं, एकंदरीत आपण म्हणतो ऑस्कर पुरस्कार भेटलेला आहे. कुणाला? ओपेनहायमर या चित्रपटाला. ठीक आहे. आता आपण यामधलेच इतर व्यक्तींना कोणते कोणते पुरस्कार भेटले ते बघूया. तर बघा, एकंदरीत सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आता पाहिला आपण ओपेनहायमर. ठीक आहे. नंतर सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल चित्रपट, आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हणून कुणाला भेटलाय? द झोन ऑफ इंटरेस्ट. एक ध्यान ठेवा, मागे आयोगानं अशा पण प्रकारे विचारलं ऑस्कर पुरस्कार जोड्या मध्ये शॉर्ट फिल्म विचारले आहे, लघु चित्रपट म्हणून सुद्धा एकंदरीत ते पण विचारलेलं आहे. ठीक आहे. मेन इंटरनॅशनल चित्रपट सुद्धा जोड्या मध्ये विचारलेला आहे. तर हे आपल्याला करावयाचे आहेत. तर आंतरराष्ट्रीय चित्रपट कोणता आहे? द झोन ऑफ इंटरेस्ट. द झोन ऑफ इंटरेस्ट नावाचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हणून ह्या वर्षी आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, जे ह्या ठिकाणी चित्रपट मी मेन्शन करत आहे किंवा बोलत आहे, ज्यांना पुरस्कार भेटलाय, ते तुम्हाला युट्यूबवर जाऊन त्यांचं ऍटलिस्ट ट्रेलर तरी पाहावायचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय होईल की ते चित्र स्वरूपामध्ये डोक्यामध्ये पॅक होईल आणि एक्झामच्या दृष्टीने तुम्ही ते क्रॅक करू शकाल. बघा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे महत्वाचं आहे. ओपेनहायमर चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस्टोफर नोलन. तर हे जी पर्सनॅलिटी आहे, ह्यांचे चित्रपट पाहायला तुम्हाला खूपच म्हणू शकतो पेशन्स लागते. तर हे क्रिस्टोफर नोलन आहे, तर त्यांचे चित्रपट तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी. ओपेनहायमरचे जे त्यांनी ओपेनहायमरचा रोल केलाय ते सिलियन मर्फी. ठीक आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एमा स्टोन यांना पुअर थिंग्स या चित्रपटासाठी भेटलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, पुअर थिंग नावाचा चित्रपट आहे, तर तो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट माहितीपट जर पाहिला, तर द लास्ट रिपेअर शॉपला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा चित्रपट भेटलेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, ह्या ओपेनहायमर चित्रपटामध्ये विलनचा रोल करणारे जे व्यक्तिमत्व आहेत, रॉबर्ट डाउनी ज्युनियर. ओपेनहायमर चित्रपटामधील ते व्यक्तिमत्व आहे रॉबर्ट डाउनी ज्युनियर. यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी ऍक्टिंग केली आहे. मी स्वतः चित्रपट पाहिलेला आहे, त्यामध्ये त्यांनी खूप सुंदर भूमिका बजावलेली आहे. तर त्याच्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून या ठिकाणी तुम्हाला एकंदरीत पुरस्कार दिलेला दिसून येतोय. हा चित्रपटामध्ये तुम्हाला एकंदरीत तुम्ही जे फिजिक्सचे जर प्रेमी असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला आईन्स्टाईनची आणि ओपेनहायमरची भेट सुद्धा दिलेली आहे. अक्षरशः मी जेव्हा त्यांचा जो बायोग्राफिकल चित्रपटामधील त्यांचा जो फोटो पाहिला, तेव्हा मला एक प्रकारे अंगावर शहारे आले की ह्या व्यक्तिमत्वाला आपली चल स्वरूपामध्ये पाहायला येत आहे. ठीक आहे. चित्रपटाच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री दा वायने जॉय रॅडॉल्फ यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार भेटलाय. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा, तर अमेरिकन फिक्शन या चित्रपटासाठी भेटलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट ओरिजिनल पटकथा जर पाहिली, तर अॅनाटॉमी ऑफ द फाऊल हे ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट छायाचित्रण ओपेनहायमरलाच भेटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट निर्मिती संयोजन पुअर थिंग्सला ऍक्ट्रेससाठी पण चित्रपटासाठी पुरस्कार भेटला आहे एमा स्टोन यांना. ठीक आहे. नंतर सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिल्म वार इज वॉर, युद्ध हे संपलेले आहे, सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिल्मसाठी. ठीक आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट आताच पाहिला आपण, द लास्ट रिपेअर शॉप. तर एकंदरीत अशा प्रकारे तुम्हाला हे पुरस्कार ध्यानात ठेवायचे आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? मर्फी. ठीक आहे. बर्फीवरून तुम्ही मर्फी ध्यानात ठेवा. ओपेनहायमरचे एमा स्टोन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. आणि सर्वोत्कृष्ट डायरेक्टर विचारू शकतात ह्या वर्षी ध्यानात ठेवा, क्रिस्टोफर नोलन. त्यानंतर मेन आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपेनहायमर. तर हे तुम्हाला काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या. आणि सर्वोत्कृष्ट
सर्वोत्कृष्ट लघुपट जर पाहिला आपण कोणता, द लास्ट रिपेअर शॉप, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ऑस्कर पुरस्कार पाहिला आहे. त्यानंतर बघा आता महत्त्वाचं म्हणजे मिस वर्ल्ड 2024 हा पुरस्कार इथं घेण्याचं कारण म्हणजे काय, तर हा पुरस्कार यावर्षी 2024चा भारतामध्ये झाला होता. त्यामुळे एक्झाममध्ये विचारला जाणार. त्यामुळे काय करायचं, आपल्याला आतापर्यंतचे तर पाठ करायचे आहेतच व्यक्ती कोणकोणते आहेत ज्यांना भारतामधून मिस वर्ल्ड पुरस्कार भेटलाय, परंतु ह्या वर्षीचा कोण आहे विजेती ती सुद्धा पाहावयाची आहे. तर बघा ही आवृत्ती 2024ची 71 होती. हा नॅशनल लेवलचा आहे, इंटरनॅशनल लेवलचा आहे आणि भारतामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे आवृत्ती विचारण्याचे चान्सेस वाढतात. तर आपले 71वी ध्यानात ठेवायचे आहे ओव्हरलुक करून. नंतर आयोजन कुठं झालं होतं, मुंबई या ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मिस वर्ल्ड 2024चं आयोजन झालेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे, नंतर बघा यापूर्वी 1997 साली काय केलं होतं, भारतामध्ये आयोजन केलं होतं. आता ही दुसरी वेळ आहे जी मुंबई महाराष्ट्रामध्ये काय केलेलं, एकंदरीत या मिस वर्ल्ड 2024चं आयोजन केलेलं आहे. त्यानंतर बघा मिस वर्ल्ड विजेती 2024 कोण आहे, तर एकंदरीत ही व्यक्तिमत्व बघा, त्यांचं नाव आहे क्रिस्टिना पिझ्कोवा. क्रिस्टिना पिझ्कोवा एकंदरीत ह्या वर्षीच्या ज्या चेक रिपब्लिक या देशाच्या नागरिक आहेत, चेक रिपब्लिक या देशाच्या नागरिक आहेत क्रिस्टिना पिझ्कोवा यांना मिस वर्ल्ड विजेती म्हणून 2024ला घोषित करण्यात आलेलं आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं. बघा 71वी आवृत्ती मुंबई महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. सेकंड टाइमला झाल्या, पहिल्यांदा 1997 झाली. आता एकंदरीत आपण पाहिलं की 1997 नंतर 2024ला सेकंड नंबरला झाली. ठीक आहे, आता बघा हे जे आहेत आतापर्यंतच्या भारतीय मिस वर्ल्ड एकूण आहेत 6. एकूण किती आहेत 6. त्याच्यामध्ये रिटा फारिया 1966ला आहे. तर याविषयी आपण एक ट्रिक पाहूया. ट्रिक बघा की यब्बी मे हेडन, एकच मिनिट, यब्बी मे हेडन चोप्रा पे चिल्लाई. यब्बी म्हणजे फेसबुकवर असं म्हणू शकतो, यब्बी मे हेडन नावाचे एक व्यक्तिमत्व आहे जे चोप्रा पे चिल्लाई, पे सायलेंट करा या ठिकाणी. तर यब्बी मे हेडन चोप्रा पे चिल्लाई. तर बघा एफ वरून रिटा फारिया, ठीक आहे, बी वरून ऐश्वर्या राय बच्चन, ठीक आहे, मे वरून युक्ता मुखी, हेडन वरून डायना हेडन, ठीक आहे, त्यानंतर चोप्रावरून प्रियंका चोप्रा, ठीक आहे, त्यानंतर चिल्लाईवरून मनुषी छिल्लर. तर अशा प्रकारे तुम्ही ट्रिक ध्यान ठेवू शकता. समजली ही ट्रिक, स्क्रीनशॉट वगैरे मारून घेऊ शकता तुम्ही ट्रिकचा. त्यानंतर रिटा फारिया 1966ला आणि लेटेस्ट मध्ये ध्यान ठेवा मानुषी छिल्लर 2017. एकंदरीत तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि युक्तामुखी 1999, ऐश्वर्या बच्चन 94, डायना हेडन 97 आणि प्रियंका चोप्रा 2000. तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, आता बघा सरस्वती सन्मान 2023. सरस्वती 2023चा पुरस्कार महत्त्वाचा आहे कारण की मागच्या काही दिवसामध्ये हा पुरस्कार क्वेश्चन नाही आला, परंतु आता चान्सेस आहेत की ह्या पुरस्कारावर क्वेश्चन येऊ शकतात. बघा या पुरस्काराची सुरुवात झाली 1991ला. 1991ला सुरुवात झालेली आहे. के बिर्ला फाउंडेशन, के बिर्ला फाउंडेशन हा पुरस्कार देताना दिसतंय. 1991ला झालेली आहे सुरुवात. ध्यान ठेवा. आवृत्ती 33 होती, हे कामाचे नाही. पण त्यानंतर बघा स्वरूप 15 लाख रुपये, स्वरूप 15 लाख रुपये या पुरस्कारासाठी दिले जातात. हे आपल्याला ध्यान ठेवायचं आहे. आपले जे भारतीय अनुसूची 8 आहे राज्यघटनेची, त्याच्यामधील 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेतील उत्कृष्ट गद्य किंवा काव्य साहित्य कृतीसाठी, ज्या 22 भाषा आहेत आपल्या राज्यघटनेतील 8व्या परिशिष्ट 8व्या अनुसूचीमधील, तर त्याच्यामध्ये ध्यान ठेवा की एकंदरीत उत्कृष्ट गद्य किंवा काव्य साहित्य कृतीसाठी काय दिला जातो, एकंदर हा पुरस्कार दिला जातोय. तर बघा या वर्षीच्या निवड समितीचे अध्यक्ष कोण होते, तर अर्जुन कुमार सिक्री. अर्जुन कुमार सिक्री यांनी निवड केलं. एकंदर जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते, तर ह्यांनी हा पुरस्कार 33वा जो सरस्वती सन्मान आहे 2023चा तो काय केला, एकंदरीत निवडलेला आहे. तर बघा जो के बिर्ला फाउंडेशनद्वारे 15 लाख रुपये स्वरूपामध्ये दिला जातोय. तर ह्या वर्षीचा जो पुरस्कार आहे 2023चा, तो बघा 2023चा पुरस्कार आहे प्रभा वर्मा यांना. प्रभा वर्मा यांना भेटलेला आहे. तर यांना रौद्र सात्विकम, वर्मा यांना रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी भेटलेला आहे. तर ध्यान ठेवा की प्रभा महिला आहे
आणि रौद्र रूप धारण करते असं म्हणायचं जर त्याच्यावर अडचण आली तर प्रभा रौद्र धारण की प्रभा वर्मा यांना रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी हा पुरस्कार भेटलाय आणि ही जी मल्याळी भाषेतील यांची कादंबरी होती हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि प्रभा वर्मा हे केरळचे प्रसिद्ध साहित्यकार आहेत. प्रभा या ठिकाणी पुरुष आहे, तुम्हाला ध्यान ठेवा या ठिकाणी प्रभा हे पुरुष आहे तर महिला नाही, तर तुम्ही प्रभा नावावरून तुम्ही रौद्र सुद्धा ध्यान ठेवू शकता. ठीक आहे, असं काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर 12 वर्षानंतर मल्याळम साहित्याला हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, सरस्वती सन्मान. आता यापूर्वीचे काही 1-2 आपण बघून घेऊ जे सरस्वती सन्मान आहेत. त्याच्यामध्ये बघा 32वी आवृत्तीमध्ये शिवशंकर यांना भेटलं आहे सूर्यवंशम ते पुस्तक आहे त्यांचं, त्यासाठी भेटलंय. त्यानंतर 31वी रामदरश मिश्रा यांना मैतो यहाऊ साठी भेटलेला आहे. त्यानंतर 30वा शरणकुमार लिंबाळे यांच्या सनातन कादंबरीसाठी भेटलाय. 30वा शरणकुमार लिंबाळे यांच्या सनातन कादंबरीसाठी भेटला होता. मला आठवल्याप्रमाणे पहिला जो आहे 1991चा तो भेटला होता अमिताभ बच्चन यांच्या वडिलांना म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांना भेटला होता. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. 32वा पाहायला आपण शिवशंकरी सूर्यवंशमसाठी, नंतर रामदरश मिश्रा मैतो यहाऊसाठी आणि 30वी आवृत्ती शरणकुमार लिंबाळेला भेटलेला आहे सनातनसाठी. ठीक आहे, आता हा जो पुरस्कार आहे नॅशनल क्रिएटर अवॉर्ड 2024, पहिला नॅशनल क्रिएटर अवॉर्ड 2024 इतका चर्चेमध्ये होता. याच्या संबंधीचे रील्स, कारण की हे क्रिएटर लोक आहेत, क्रिएटर लोकांना हा भेटलेला अवॉर्ड आहे त्यांच्या केलेल्या कार्यासाठी त्यांच्या मेहनतीचं एक फळ म्हणून आपण म्हणतो हा अवॉर्ड देण्यात आलेला होता. याविषयीचा अवॉर्ड खूप गाजला होता. ठीक आहे, आपले हे व्यक्तिमत्व जे आहे तुम्ही जर यूट्यूब प्रॉपर फॉलो करत असाल तर तुम्हाला जे तुमचं नॉलेजचा भांडार उपलब्ध करून देणारे जे व्यक्तिमत्व आहेत ते हे सगळे नॅशनल क्रिएटर आहेत. तर त्या क्रिएटरांनाच काय केलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी काय केलं एकंदरीत हा पुरस्कार दिलेला आहे आणि पहिल्यांदाच अशा प्रकारचा पुरस्कार काय केला होता जाहीर करण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार खूप गरजेचा आहे कारण की जे स्किल्ड आहेत रोजगार मिळवण्याची पद्धती म्हणजे गव्हर्नमेंट जॉब एकच नसते, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट मार्फत असं सांगितलं जातं की एकंदरीत हे पण तुम्ही एक माध्यम निवडू शकता नॅशनल क्रिएटिंग करून, तर ते क्रिएटिंग करून तुम्ही काय करू शकता आपला रोजगार पण निर्माण करू शकता. हे पण टेक्निक आहे त्या ठिकाणी. तर बघा आवृत्ती पहिली होती, ठिकाण कुठं झालं भारत मंडपम नवी दिल्ली. ज्युरीमध्ये प्रसून जोशी, ज्युरीमध्ये जे मेन हेड होत्या प्रसून जोशी तुम्हाला ध्यान ठेवायचं. त्यानंतर PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 मार्च जो महिला दिवस आहे त्या दिवशी काय केलं एकंदरीत हा क्रिएटर अवॉर्ड देण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता बघा आपण काही व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचे नाव बघून घेऊ की ह्या वर्षी कोणाकोणाला कोणकोणते पुरस्कार भेटले होते. तर तुम्हाला ध्यान ठेवायचे सामाजिक बदलासाठी जर पाहिलं तर सर्वोत्कृष्ट क्रिएटर कोण आहेत जया किशोरी, अध्यात्मामध्ये यांनी चांगलं नाव कमवलेलं आहे. त्यानंतर फूड श्रेणीमध्ये सगळ्यात जास्त पुरस्कार कोणाला भेटलाय कविता सिंग यांना. ठीक आहे, नंतर सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल निर्माता म्हणून ड्रू हिक्स यांना भेटलाय. त्यानंतर आवडता प्रवास निर्माता काम्या जानी यांनी काय केले जे ट्रॅव्हलिंग ब्लॉग ते बनवतात त्याच्यामध्ये ते काय करतात एकंदरीत देशभरातील किंवा म्हणू शकतो आपण एकंदरीत छोट्या ठिकाणामधील जे महत्त्वाचे आणि लपलेले प्लेस आहेत ते प्लेस उजागर करतात. त्यानंतर फूड पण भरपूर सारे उजागर करतात त्या ठिकाणी, म्हणजे काय होईल की पर्यटनाला चालना भेटेल. तर त्यांच्या ह्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर वर्षातील सर्वोत्कृष्ट डिसरप्टर म्हणजे एकंदरीत जो नवीन ट्रेंड आला की जो पण ट्रेंड आहे तो ट्रेंड चेंज करणारा व्यक्तिमत्व हा पुरस्कार भेटला रणवीर अलाहाबादी यांना. तुम्ही ह्यांचे चॅनल जॉईन करा, यावर त्यांनी पूर्वी फिटनेस संबंधीचे व्हिडिओ बनवायचे, त्यानंतर योगा संबंधीचे, त्यानंतर त्यांनी पॉडकास्ट घेतात. त्या ठिकाणी काय करतात की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील अशा घटना त्या ठिकाणी उजागर करतात ज्यामुळे काय होईल की एकंदरीत आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाला पण काहीतरी वेगळं करण्याची चालना भेटेल, काहीतरी नवीन शिकण्याची त्या ठिकाणी संधी भेटेल. तर असे ते क्रिएटर्स आहेत रणवीर अलाहाबादी. ठीक आहे, त्यानंतर सर्वात सर्जनशील निर्माता पुरुष RJ रौनक यांना भेटलाय सर्वात सर्जनशील निर्माता पुरुष म्हणून. ठीक आहे, त्यानंतर सर्वात सर्जनशील निर्माता म्हणून स्त्रीमध्ये जर पाहिलं तर श्रद्धा यांना भेटला सर्जनशील निर्माती म्हणून. आणखी काय आहेत अवॉर्ड ते पण पाहून घेऊ त्याच्यामध्ये. तर बघा सर्वोत्कृष्ट मायक्रो क्रिएटरमध्ये हरिदामन यांना भेटलेला आहे. ठीक आहे, नंतर गेमिंग श्रेणीमधील कोणाला भेटलाय निश्चय यांना. नंतर सर्वोत्कृष्ट हेल्थ आणि फिटनेसमध्ये भेटलाय अंकित बयानपुरे. तर तुम्हाला माहिती असेल की 75 डेज हार्ड चॅलेंज होता फिटनेस चॅलेंज, तर अंकित बयानपुरे यांचा होता. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. यांनी देशभरामध्ये फिटनेसची एक नवीन चळवळ चालू केली होती, तर त्यांच्या या कृत्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट निर्माता जर पाहिलं तर नमन देशमुख. नंतर हेरिटेज फॅशन आयकॉन म्हणून जान्हवी सिंग. ठीक आहे, त्यानंतर स्वच्छता दूत म्हणून मल्हार
कळंबे, मल्हार कळंबे हे स्वच्छता दूत म्हणून कार्य करतात. तर मुंबईमध्ये मुख्यतः हे कार्य करतात. त्या ठिकाणी ते जे मुंबईचे बीचेस आहेत ते बीचेस काय करतात, एकंदरीत स्वच्छ करण्याचं हे काम करताना दिसतात. कारण की समुद्रामधून बहुत सारा प्लास्टिक कचरा ज्या पूर्णावर येताना दिसत ते पूर्ण साफ करण्याचं काम कोण करतंय, हे मल्हार कळंबे आणि यांची टीम करताना दिसत. सो उत्कृष्ट काम करणारे व्यक्तिमत्व आहेत त्या सर्व व्यक्तिमत्वांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. टेक्नॉलॉजी श्रेणीतील गौरव चौधरी यांना भेटला आहे. मोबाईल संबंध तुम्हाला माहिती की हे फेमस पर्सनॅलिटी आहे. नंतर सांस्कृतिक राजदूत म्हणून कोणाला भेटला, मैथिली ठाकूर हे सिंगर आहेत. त्यानंतर ग्रीन चॅम्पियन मध्ये पंक्ती पांडे यांना भेटला आहे. नंतर सर्वोत्कृष्ट कथाकार मध्ये कृतिका गोविंदास्वामी यांना भेटला आहे. न्यू इंडिया चॅम्पियन मध्ये अभियानी न्यू यांना भेटला. यांचे पण व्हिडिओ खूप सुंदर असतात. नंतर सेलिब्रिटी निर्माता म्हणून शार्क टँक मध्ये फेमस असलेले बोट कंपनीचे ओनर कोण आहेत, अमन गुप्ता यांना भेटलेला आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचे एकंदरीत हे पुरस्कार अशा प्रकारे. आता तत्पूर्वी एक पॉईंट ध्यान ठेवा की आपलं विदर्भ IAS अकॅडमीचं जे ॲप आहे त्या ॲपवर माझा एक आणि वृषाली मॅडमचा एक कोर्स आहे, मंथली ग्रीनबुक विश्लेषण कोर्स. त्यामध्ये मुख्यतः काय केलं आहे, 2023च्या 12 महिन्याचे तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात आहेतच. सोबतच तुम्हाला 2024चे काय केलं आहे तर त्या ठिकाणी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि हा एप्रिल, तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण वर्षभराचे जे विदर्भ IAS अकॅडमीचं ग्रीन बुक येते तुम्हाला सर्वांना माहीत आहे, ते ग्रीन बुक तुम्हाला परचेस केल्यानंतर तुम्हाला ते विश्लेषण स्वरूपामध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या कोर्समध्ये अवेलेबल असणार आहे. तर तुम्ही काय करू शकता, ग्रीन बुक विश्लेषण कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढच्या याच्याकडे जाऊया. तर बघा, एबेल पुरस्कार हा क्वेश्चन आला होता. एबेल पुरस्कारावर की गणितातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार कोणता आहे, तर हा एबेल पुरस्कार किंवा आबेल पुरस्कार जो आहे तो गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातोय आणि त्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर ॲक्च्युअलमध्ये हा पुरस्कार 2003ला सुरू झालेला आहे, 2003ला. आणि स्वरूप बघा 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर. क्रोनर हे नॉर्वेजियनचं चलन आहे. तर 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. नंतर नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्सद्वारे हा पुरस्कार दिला जातो, जो गणितातील नोबेल प्राइज म्हणून ओळखला जातो, आबेल पुरस्कार. आता ह्या वर्षी कुणाला भेटलाय थोडक्यात बघूया. आता तत्पूर्वी एक पॉईंट बघा की एबेल पुरस्कार प्राप्त एकच व्यक्ती आहे भारतीय, ते म्हणजे श्रीनिवास एस आर वर्धन यांना काय भेटलं, एकंदरीत भारतीय व्यक्तिमत्व ज्यांना एबेल पुरस्कार भेटलेला आहे. आणि एकमेव महिला आहेत त्या भारतीय याच्यामधल्या, त्या म्हणजे कॅरेन एबेल यांना भेटलाय महिला पुरस्कार, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता 2024चे विजेते कोण आहेत बघा. 2024चे विजेते आहेत मिशेल टालाग्रँड हे 2024चे विजेते आहेत आणि हे फ्रेंच गणितज्ञ आहेत, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता 1977 सालपासून डॉक्टर ऑफ सायन्स ते 1985 पासून CNRSचे ते डायरेक्टर आहेत, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, एकंदरीत हे महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. त्याचं महत्त्वपूर्ण योगदान आहे कशामध्ये, भौतिकशास्त्र आणि सांख्यिकीमध्ये. आणि त्या योगदानासाठी एकंदरीत त्यांना पुरस्कार भेटला 2024चा मिशेल टालाग्रँड यांना. एकच भारतीय व्यक्तिमत्व पाहिले आपण, वर्धन, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. 7.5 नॉर्वेजियन क्रोनर ह्या ठिकाणी दिले जातात. जो पुरस्कार एबेल पुरस्कार आहे, गणितातील नोबेल पुरस्कार 2003 पासून सुरू झालेला आहे. आता इतर पुरस्कारामध्ये बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग पुरस्कार इतक्या दिवस चर्चेमध्ये नव्हता, परंतु हा एक्झाममध्ये विचारला, पुढच्या वेळेस पण विचारला जाऊ शकते, त्याच्यामुळे आपण आताच करून घेणं गरजेचं आहे. बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या या वर्षी या स्पर्धेमध्ये 139 प्रवेशिका आल्या होत्या. म्हणजे 139 लोक आपापले चित्रपट, लघुचित्रपट या ठिकाणी घेऊन आले होते. तर ह्या ठिकाणी काय असतं की जे ह्युमन राईट्स आहेत, ह्युमन राईट्स विषयी भाष्य करणारे किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी उजागर करून देशासमोर आणण्यासाठी किंवा त्यासाठी काहीतरी सोल्युशन निर्मिती करणारे जे कंटेंट आहेत, कंटेंट म्हणजे एक प्रकार चित्रपट, लघुचित्रपट आहेत, त्या व्यक्तिमत्वांना हा पुरस्कार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामार्फत दिला जातो. बरं का, हे महत्त्वाचा पुरस्कार आहे. तर बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे आयोजित राष्ट्रीय मानवी हक्क विषयावर आयोजित लघुपटांच्या 7 विजेत्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर 7 विजेत्यामध्ये आठ, कारण की मागे एक्झाम मध्ये 3 विजेते आणि त्या कोणत्या कन्सेप्टवर तो चित्रपट बनवण्यात आला होता त्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ध्यान ठेवायचं आहे. तर टॉपला बघा 2 लाख प्राइज सोबत कोणता आहे, किरण म्हणजे काय असते, आपली रे म्हणजे काय, प्रकाश किरण असेल आपल्याला माहिती आहे, सूर्याची जी ले येते ती वाली समजा रे ऑफ होप, किरण रे ऑफ होप ही भूषण अरुण मेहरे हे त्याचे डायरेक्टर होते. 2 लाख रुपये त्यांना भेटलेले आहे, किरण रे ऑफ होप. ठीक आहे, नंतर 1.5 लाख साठी मुखाग्नी द क्रिमेशन नावाचा आहे बिबुज्वल राज कश्यप. तर कश्यप यांनी काय केलं, एकंदरीत हा
चित्रपट बनवलेला आहे मुखाग्नी द क्रिमेशन. त्यानंतर 1 लाख रुपयासाठी ध्यान ठेवा प्राइज भेटलाय राईट टू फ्रीडम. राईट टू फ्रीडम हे नितीन सोनकर यांचा आहे, नितीन सोनकर यांचा. ठीक आहे. नंतर ग्लास ऑफ ह्युमॅनिटी. ग्लास ऑफ ह्युमॅनिटी कोणाचा आहे? अब्दुल्ला अल्फा जिना. अब्दुल्ला अल्फा जिनाचा कोणता आहे? ग्लास ऑफ ह्युमॅनिटी. किरण भूषण अरुण मेहरे. मुखाग्नी द क्रिमेशन बिभुजल राज कश्यप. राईट टू फ्रीडम नितीन सोनकर. ग्लास ऑफ ह्युमॅनिटी अब्दुल्ला. त्यानंतर हॅरॅसमेंट ऑफ दीपशिका. हॅरॅसमेंट ऑफ दीपशिकासाठी कोणाला भेटलाय? सुप्रीती घोष यांना भेटलेला हा पुरस्कार दिसून येते. आणखी 2 पुरस्कार आहेत ते पण आपण पाहून घेऊया. म्हणजे एकंदरीत ह्या वर्षी 7 श्रेणीमध्ये दिलेले आहेत, 7 व्यक्तिमत्वांना दिलेले आहेत ध्यान ठेवा. तर त्यानंतर 6व्या नंबरचा महत्त्वाचा आहे नरागम हेल. नरागम हेल एम भास्कर यांचा आहे. नरागम हेल एम भास्कर यांचा तुम्हाला ध्यान ठेवायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 7 नंबरला बघा रहस. रहस नावाचा आहे रशीद उस्मान निंबाळकर. रशीद उस्मान निंबाळकर यांना भेटलेलं आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. बघा मेन म्हणजे बघा पहिल्या नंबरला मराठी भाषेतील आलेला आहे, त्याच्यामुळे एक्झाममध्ये विचारू शकते. तर या भाषेतील लघुपटात किरण अ रे ऑफ होप या लघुपटाला त्यांनी काय केलं? LGBTQ+ जे आहे त्या समुदायाविषयी म्हणजे ट्रान्सजेंडर समुदायाविषयी मुख्यतः या समूहावर आधारित लघुपट बनवलेला आहे. त्यांच्या हितासाठी हा, त्यांच्या हक्कासाठी म्हणजे त्यांच्या मानवी हक्कासाठी हा चित्रपट बनवलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे ह्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नंतर आसामी भाषेतील मुखाग्नी द क्रिमेशन यामध्ये अस्पृश्यता, जातीभेद, सामाजिक कट्टरता, जात पंचायत याविषयी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे मानवाधिकाराविषयी भाष्य केलं आहे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. नंतर नितीन सोनकर यांना ध्यान ठेवा की यांना त्यांच्या हिंदी भाषेतील राईट टू फ्रीडम या चित्रपटासाठी तृतीय पारितोषिक भेटलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी समान संधीसाठी काय केलं? एक प्रकारे कार्य करायसाठी भाष्य केलं त्या ठिकाणी. तर त्याविषयी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आपल्याला दिसून येतोय. तर बघा एकंदरीत हे तुम्हाला ध्यान ठेवायचे आहेत आणि विचारले जाणार बरं एक्झाममध्ये. आता पण एकदा विचारलेलं आहे त्याच्यामुळे आणखी वेळोवेळी विचारलं जाऊ शकते. त्यानंतर हा एक पुरस्कार बघा जागतिक असमानता संशोधन पुरस्कार. जागतिक असमानता संशोधन पुरस्कार हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. तर आवृत्ती पहिलीच आहे त्याच्यामुळे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते. तर काय बघा एकंदरीत की सामाजिक आणि पर्यावरणीय असमानता समजून घेण्यासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार भेटलाय. कोणाला? तर बीना अग्रवाल आणि जेम्स बॉयस यांना. जेम्स बॉयस आणि बीना अग्रवाल यांना पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार भेटला आपल्याला दिसून येते. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर सामाजिक आणि पर्यावरणीय असमानता भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि ही दिसून येत नाही कधी कधी, तर ती समजून घेण्यासाठी हा योगदान दिलं त्यांनी, तर त्यासाठी हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. तर बघा चमेली देवी जैन पुरस्कार. चमेली देवी जैन पुरस्कार आहे तो महिला पत्रकारांसाठी दिला जातो जो भारतातील आहे. तर हे तुम्हाला ध्यान ठेवा. चमेली देवी जैन पुरस्कार 2024 भारतातील महिला पत्रकारांसाठी हा पुरस्कार दिला जातो मीडिया फाउंडेशनद्वारे. मीडिया फाउंडेशनद्वारे हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि स्थापना या पुरस्काराची जुनी आहे, 1980 पासूनच आहे आणि पहिला 1982 ला दिला. 1980 स्थापना भले असेल तरी 1982 ला पहिला दिला. आणि पहिला कोणाला होता? नीरजा चौधरी यांना. नीरजा चौधरी यांना पहिला पुरस्कार दिला होता, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता यावर्षी ह्यासाठी समिती वगैरे होती ती ध्यान ठेवायची गरज नाही. तर यावर्षी 2024चा पुरस्कार कोणाला भेटलाय? ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोप्रा. ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोप्रा या 2 व्यक्तिमत्वांना चमेली देवी जैन पुरस्कार भेटलाय पत्रकारितासाठी, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. आता ग्रीष्मा कुठार इंडियन एक्सप्रेस साठी कार्य करताना दिसतात आणि रितिका घोष ह्या नॅशनल ब्युरो आणि इंडियन एक्सप्रेस सोबत इथं त्यांनी काम केलं आहे आपण म्हणू शकतो किंवा शिक्षण घेतलेलं आहे. ठीक आहे. समजला चमेली देवी पुरस्कार. तर ग्रीष्मा कुठार आणि रितिका घोष. त्यानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च पुरस्कार भेटलाय, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर हे पहिलेच विदेशी ठरले आहेत जे भूतानचा काय केलेला आहे? सर्वोच्च पुरस्कार सन्मान प्राप्त केलेले आहेत. तर भूतानचा ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो. ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो ह्या आपल्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक. जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी PM मोदींना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे. तर हे पुरस्कार प्राप्त करणारे पहिलेच विदेशी नेते ठरले आहेत PM नरेंद्र मोदी. आता शेवटी परत एकदा आपलं सारथी बॅच जे आहे त्याविषयी थोडंसं भाष्य करणं गरजेचं आहे, कारण की ही बॅच तुम्हाला एक प्रकारे एक्झाम क्रॅक करून देणार आहे. वेळोवेळी काय होतं माहिती का, आपण 2 मार्कानं 3 मार्कानं एक्झाम क्रॅक करायचं राहून जातो, कारण की माहिती आहे ना 10-12 दिवस अभ्यास केला की 7-8 दिवसाची पठारावस्था येते.
परत 10-12 दिवस अभ्यास, परत पठारावस्था. काही वेळानं काही डिप्रेशन यायला लागते, काही घरचे प्रॉब्लेम यायला लागतात. पण ह्या गोष्टीमुळे काय होतं की एकंदरीत आपल्या अभ्यासाचा लय तुटून जाते. तर अशा वेळेस तुम्हाला ही सारथी जी बॅच आहे तुम्हाला डेली मेंटरशिप करणार आहे. त्यामध्ये तुमच्या अडचणी तर समजून घेतल्या जाणारच आहेत. सोबतच तुमचं डिप्रेशनमध्ये पण तुम्ही लाईव्हमध्ये येऊन गोष्टी विचारू शकता. त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला नेमकं सातत्यपूर्ण जर शेड्यूल भेटलं तर तुम्ही पठारावस्था येण्याचे चान्सेस तुमचे खूप कमी राहतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला विदर्भ आयएएस अकॅडमी घेऊन आले आहे सारथी 2.0 मेंटरशिप बॅच. तुम्हाला काय करायचं, ही बॅच परचेस करावायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही ही बॅच घेऊ शकता आणि ह्याचा तुम्हाला खरंच खूपच जास्त फायदा होणार आहे. कारण की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे तुम्हाला 1-to-1 मेंटरशिप देणारी जी बॅच अवेलेबल आहे त्यामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट ही बॅच तुम्हाला असणार आहे. कारण की त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अनुभवी फॅकल्टी तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. उदाहरणामध्ये विनोद सर आहेत, सुप्रिया मॅडम आहेत, पवन सर आहेत, सागर सर स्वतः मेंटर म्हणून त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यानंतर मी सुद्धा आहे पोलीस उपनिरीक्षकमध्ये. त्यानंतर अक्षय डंबे सर आहेत. त्यानंतर ज्ञानश्री मॅडम सुद्धा ह्या ठिकाणी दिसून येतात. तर ते आपापल्या क्षेत्राचे माहीर खिलाडी आहेत म्हणून सुद्धा एकंदरीत तर त्यांनी सर्वांनी ह्या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. तर तुम्ही काय करू शकता, एकंदरीत ही बॅचचा लाभ घेऊ शकता. चालते, मग भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.